नमस्कार बापू. नमस्कार. आज जो मी अकोट तालुक्यातील पळसोद ग्रामामध्ये यात्रेच्या निमित्तानं आलेला आहो. काय नाव बापू? दादाराव शामराव देशमुख. काही पदाधिकारी आहे का कशाची? काही नाही कसलंच पदाधिकारी नाही. माझी सरपंच हा ना. ठाणे संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे काही संबंध नसतो. बापू जो आज सगळं हे गावकऱ्यांचं सहकार्य आहे. बापू आज जो पळसोद ग्रामामध्ये मारुती उत्सव चालू आहे, या उत्सव किती वर्षापासून आहे बापू? हे तर कोणीच सांगू शकत नाही. आम्ही ते अंदाजी पत्रिकेवर टाकलेलं आहे. मी जेव्हा 8-10 वर्षाचा होतो तेव्हा लहान असता आमच्या गावातले 80-90 वर्षाचे एक म्हातारे होते अंबर्डे. त्यांना विचारलं बा हे कधीपासून चालू आहे, तर ते सांगत मलाही माहिती नाही म्हणून. तर मग ते अंदाजे आम्ही त्या पत्रिकेवर वर्ष 186 वर्ष असे टाकत राहिलो. या यात्रा महोत्सवाला किती क्विंटलचा महाप्रसाद असतो? जवळजवळ कवळ्याची भाजी जवळ 40-45 क्विंटलची कवळ्याची भाजी असते नुसतं. आणि पहिल्या दिवशी 3 क्विंटल डाळ शिजवल्या जाते आणि 10 ते 12 क्विंटलचा स्वयंपाक होते. दुसऱ्या दिवशी 26-27 क्विंटलच्या पोळ्या होतात आणि जवळजवळ 3-3.5 क्विंटलची तुरीची डाळ शिजवल्या जाते आणि जवळजवळ 25-30 क्विंटलची कवळ्याची भाजी तयार होते. तुमच्या गावचं एक मी वैशिष्ट्य ऐकलं बा, एका पावात क्विंटलानं भाजी होते. सत्य आहे का? भाजी जी बनवल्या जाते एका सताल्यामध्ये 2 क्विंटल कवळं शिजवल्या जाते आणि त्या कवळ्याच्या भाजीला जवळजवळ 500 जास्तीत जास्त 500 ग्राम खाण्याचं तेल असते. अजून काही वैशिष्ट्य आहे का बापू साहेब? आता आपल्या गावात वैशिष्ट्य आहे? आमचं म्हणजे हे दैवतच आहे आमच्या गावात. सर्व गावकरी मंडळीचं सहकार्य लाभते का? सगळ्या गावकरी मंडळीच असते ह्याच्यात. कोणाचंही नसते. सगळे गावकरी मंडळी असतात आणि वर्गणी जे होते संस्थांचा याच्यात काही संबंध नाही. हे जे वर्गणी होते हप्ता जो होते तो सगळा गावकऱ्यांच्या मार्फत होत असते. संस्थांचा याच्यात काही घेणं देणं नाही. धन्यवाद बापू साहेब. मुलाखत दिल्याबद्दल रामरतन गावट आभारी आहे. धन्यवाद. चला ही बापू